नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून व्हिडिओ बनवणं जमलं नाही, कारण की एक्झाम्स जवळ आलेली आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे राजमा मसाला. खूप छान अशी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपल्याला राजमा बनवण्यासाठी रात्रभर 1 वाटी राजमा एवढा आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया आणि धुवून झाल्यानंतर आपण रात्रभर त्याला पाण्यात भिजवून घेऊया. रात्रभर पाण्यात भिजून झाल्यानंतर बघा, राजम्याचा आकार जो आहे तो दुप्पट एवढा फुगून गेलेला आहे. म्हणजे आपले जे चिवड्यामध्ये घालण्याचे शेंगदाणे असतात त्याचप्रमाणे राजमा देखील दिसतो. आपण कुकरमध्ये तेच पाणी आणि राजमा दोघं एकत्रित घालणार आहोत, कारण आपण त्यात आधी राजमा स्वच्छ धुवून घेतलेला होता. मगच त्याला त्या पाण्यात भिजवून रात्रभरासाठी ठेवलेलं होतं. आता आपण त्यात पुढील मसाले देखील घालूयात. त्यात आपण 2 तेजपान, दालचिनी आणि लवंग घालणार आहोत. लवंग आणि दालचिनी घातल्यामुळे आपण जेव्हा राजमा शिजवून घेऊ त्याला खूप छान अशी चव येईल आणि सुगंध तर खूप छान येतो. एकदा खरंच प्रत्येकाने ट्राय करावी अशी ही रेसिपी आहे. आणि राजमा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहून घेऊया. 2 टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत, धना पावडर, हळद, तिखट, लाल मिरची, बारीक कापून घेतलेले कांदे. सगळ्यात आधी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यात आपण बारीक चिरलेले टमाटर घालूया. 2 टमाटर इथे घातलेले होते मध्यम आकाराचे. टमाटर घातल्यानंतर आपण त्यात लसूण घालूया. लसूण, आलं, मिरची हे सगळं घातल्यानंतर आपल्या मसाल्याला जी चव येते ती खूप छान अशी होते. त्यात आपण 2 हिरव्या मिरच्या देखील घालूया. हिरव्या मिरच्यांना कट करून घालूया, जेणेकरून त्या जाड राहणार नाहीत. त्यामुळे आपण त्यांना कट करून घेऊया आणि मिक्सरमधून छान असं बारीक पेस्ट तयार करून घेऊया. राजमा मसाला खरं तर खायला खूप छान अशी लागणारी ही भाजी. आपण जर का पंजाबी म्हणजे अमृतसर वगैरे कुठे गेलो तर तिकडे राजमा आणि चावल ही खूप प्रसिद्ध असं जेवण असतं आणि ते चवीला देखील खूप छान लागतं. आपलं पेस्ट तयार झालेली आहे. आपण ते एकदा पाहून घेऊया आणि बघा, छान अशी थिक पेस्ट आपली तयार झालेली आहे. आपण पेस्ट काढून घेऊया आणि त्या पुढील कृती करूया. आता आपल्या इकडे राजमा देखील छान असे शिजून झालेले आहेत. बघा, वा, खूप छान असा सुगंध येतो आहे. आणि बघा, साईजवरूनच आपल्याला कळून जाते की राजमा किती छान असे, बघा, हात लावून चेक करून घेऊया. आणि त्यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी करूया. ग्रेव्ही तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 पडी एवढं तेल घालूया. राजमा बनवताना आपण त्यात जेवढं जास्त तेल घालू तेवढंच आपल्या भाजीला छान अशी तरी येते. आणि राजमा मसाला बनवत आहोत आपण, त्यामुळे आपण तेलाची कंजूसी अजिबात करू नये. छान असं आपलं तेल गरम झालं की मग आपण त्यात जिरे छान तडतडून घेऊया. जिरे घातल्यानंतर बघा किती छान असं जिरे आपण फक्त तेलात टाकल्यानंतर त्याचा खूप छान असा सुगंध येतो. आता आपण 2 बारीक कापून घेतलेले कांदे होते ते घालूया. त्यांना देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. राजमा चावल म्हणतात खरं तर, पण राजमासोबत तुम्ही चपाती देखील खाऊ शकता, ती देखील खूप छान लागते. आपल्या कांद्यांचा रंग सोनेरी झाला की मग आपण त्यात त्या पुढील मसाले घालूया. आपण राजमा मसाला बनवण्याआधीच आपण जे राजमा वाफवून घेतले त्याचा खूप छान असा सुगंध येतो आहे. आता आपण जी प्युरी तयार केली होती ती या कांद्यांमध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की मग आपण त्यात त्या पुढील मसाले ॲड करून घेणार आहोत. मला माहीत आहे का, आपल्या शरीरातील किडनीसारखाच हा राजम्याचा आकार असतो आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असं असतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी राजमा हा उपयुक्त पर्याय म्हणून ठरेल. खरंच जर का राजमा जास्त प्रमाणात तुम्ही सेवन केला तर त्याच्याने आपलं वजन देखील कमी होतं. जर कुणाला मधुमेहाचा त्रास असेल त्यांची देखील शुगर लेवल मर्यादित आणण्यासाठी राजमा हा भरपूर प्रमाणात खाल्ला जातो. बघा, छान असं आपलं टमाटरची प्युरी देखील कांद्यांमध्ये छान अशी एकजीव झालेली आहे. आता आपण 2 मिनटासाठी पॅनची लीड बंद करून घेऊया आणि कडेकडेने तेल सुटेपर्यंत छान असं प्युरीला शिजवून घेऊया. कडेकडेने तेल यायला लागलं की मग आपली प्युरी पूर्णपणे शिजून गेलेली आहे असं आपल्याला समजता येईल. बघा, वा, किती छान अशी आपली प्युरी शिजून तयार झालेली आहे. आता आपण यात पुढील मसाले घालूया. पुढील मसाल्यांसाठी आपण सगळ्यात आधी लाल तिखट घालूया. तिखट घालून झालं की मग आपण त्यात गरम मसाला ॲड करूया.
आपण जेव्हाही मसाला ॲड करतो तेव्हा आपला जी प्युरी आहे किंवा कांदे आपण जे शिजवून घेतो त्यांना आपण पूर्णपणे छान असं फ्राय करून घ्यायचं, मगच आपल्या मसाला ॲड करूया. त्यानंतर धना पावडर, हळद आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते त्या प्युरीमध्ये पूर्णपणे समाविष्ट होतात आणि घट्टसर अशी आपली प्युरी तयार होते. बघा किती छान असा सुगंधही येतो आहे आणि दिसायला रंगही खूप छान असा आलेला आहे. आता आपण पॅनची लिड बंद करून घेऊया आणि 2 मिनटासाठी मसाले छान शिजवून घेऊया. बघा आज कडेकडेने तेलही सुटलेलं आहे, म्हणजे आपले मसाले पूर्णपणे शिजून झालेले आहेत. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून झालं की आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. छान असा सुगंध येतो आहे आणि आपले राजमा देखील पूर्णपणे शिजून झालेले होते, त्यामुळे त्याची ग्रेव्हीही छान अशी तयार झालेली आहे. आता आपण त्यात जे शिजवून घेतलेला राजमा होता तो घालूया. बघा राजम्याचा रंग पूर्णपणे त्या पाण्यात उतरलेला आहे आणि त्या पाण्याचीच खरी तर चव आपल्या भाजीला येते. बघा छान असं मिक्स करून घेऊया आणि आहे की नाही सोपी अशी राजमा मसाला रेसिपी. खरंच खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान अशी लागणारी ही राजमा मसाला आहे. छान असं मिक्स करून घेऊया आणि सर्व करूया. सर्व करण्यापूर्वी त्यात हिरवी कोथिंबीर घालूया. जर तुम्हाला आमची राजमा मसाला बनवण्याची साधी सोपी झटपट पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या व्हिडिओ टाकायला जरा मोठाच गॅप होतो आहे, परंतु चॅनलला सबस्क्राईब